नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। सोलापूर महामार्गावरील MIT कॉर्नर येथे भरधाव पिकअप गाडी उलटल्याने झालेल्या अपघातात बंदोबस्तावर तैनात असलेल्या गृहरक्षक दलाचे 2 जवान जखमी झाले। शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल पिकअप चालकाविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिल तानाजी बनकर, राहणार हडपसर, पुणे, मूळ राहणार वेळापूर, तालुका माळशिरस असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार सर्जेराव दडस यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार MIT कॉर्नर येथे वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचे जवान तैनात होते। दरम्यान सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी महिंद्रा पिकअप गाडी अत्यंत वेगात येत होती। चौकात आल्यावर चालकाने अचानक जोरात ब्रेक मारल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि पिकअप पलटी झाला। पलटी झालेली ही गाडी घासत जाऊन बंदोबस्ताच्या ठिकाणी उभी असलेली पोलीस चौकी आणि समोरून जाणाऱ्या एका कारला पाठीमागून जोरात धडकली। या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अपघाताच्या वेळी तेथे उपस्थित असलेले होमगार्ड अतुल करंजकर आणि विजय शिंदे हे दोघेही किरकोळ जखमी झाले। त्यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। पोलीस पिकअप चालक अनिल बनकर याला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।